पहिले तर मला हे सांगायला फार आनंद होतो की आमच्याकडे सगळ्या जनरेशन्सच्या स्त्रिया येतात. आधी कसं होतं की आधी महिला म्हणजे दागिने हेच मुळात महिला 35च्या वरच्या महिला घ्यायचे. पण तो ट्रेंड हळूहळू बदलतोय कारण गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट म्हणून अवेअरनेस क्रिएट होतोय गोल्डमध्ये. हळूहळू कॉलेज गोईंग गर्ल्स आर ऑल्सो टर्निंग टुवर्ड्स ज्वेलरी. अर्थात ते लगेच म्हणजे गोल्ड त्यांना घेणं झेपत नाही, पण त्याच्यासाठी आमच्याकडे बाकी ऑप्शनसुद्धा असतात. आमच्याकडे सिल्वरचं UN कलेक्शन आहे जे त्यांना आवडतं. सो सगळ्या जनरेशनच्या स्त्रिया आमच्याकडे येत आहेत आणि हल्ली ट्रेंड जो आम्हाला पाहायला मिळतो तो लाईट वेट ज्वेलरीचा आहे, जो त्यांना कधीही वापरता येतील, कुठल्याही छोट्या मोठ्या फंक्शनला घालता येतील दागिने. आधी कसं व्हायचं की जेव्हा दागिने घडवले जायचे किंवा दागिना केव्हा घ्यायचे लोकं, जेव्हा घरात काही कार्य आहे किंवा काही कुठला सण असेल मोठा, तर त्याच्यासाठी ॲक्च्युली ते सेव्ह करून घ्यायचे. पण आता तसं म्हणजे सणाला तर घेतातच, पण असं करतात की सणाला फक्त नाणं घेतात आणि मग त्या नाण्याचं काहीतरी असंच काहीतरी आवडलं कधीतरी तर छोटं मोठं बनवून घेतात जे त्यांना रोज वापरता येईल. म्हणजे अगदी कॉलेजला जाताना वापरायचं असेल किंवा कम्युटिंग टू वर्क ट्रेननी जायचं असेल किंवा लेट्स से रिक्षानी ट्रॅव्हल करायचं आहे, जिममध्ये वापरता येतील असं किंवा स्विमिंगला वापरता येईल असं. अशा प्रत्येक गोष्टी म्हणजे असं कुठेही वाटलं नाही पाहिजे की अरे बापरे मी खूप महाग काहीतरी घालून वावरते आणि असं कॉन्शियस वाटलं नाही पाहिजे. तो असं काहीतरी इझी प्रत्येक स्त्रीला आता हवं आहे जे त्यांना असं रोज इन्व्हेस्टमेंट म्हणून पण करता येईल आणि वापरून त्याचा छान इन्व्हेस्टमेंट म्हणून काही वर्षांनंतर त्याचा मोबदला त्यांना मिळू शकतो. नाहीतर ह्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचे आणि ते लॉकरमध्ये असायचं, फक्त वर्षातनं 1-2दा बाहेर निघायची ती वस्तू आणि त्यानंतर काही वर्षांनी त्याच्या जागेवरती दुसरं काहीतरी मोठं घ्यायचो किंवा असं काहीतरी. आत्ता त्यांना ती घेतल्या दुसऱ्या दिवशीपासून वापरायला काढायचे, वर्षानुवर्ष वापरायचे. लेट्स से 5-6 इयर्स वापरल्यानंतर दे फील लाईक अपग्रेडिंग. सो दॅट इज वॉट वी आर सीइंग नाव.